चला झाल्या बाई तुझ्या पुरणपोळ्या. सगळेजण उठायच्या आत तुझ्या पुरणपोळ्या तयार. वा माई, मी फक्त पोळ्या केल्यात. कणिकही तुम्हीच भिजवून दिलीत, पुरणही तुम्हीच केलं आणि भाजलाही तुम्हीच. मी फक्त उंडे करून लाटले. हो, पण बघ जमल्या की नाही तुला त्या. मग इकडे छान पसरले अगदी. वा मस्त, अगदी खुसखुशीत. बरं आता अजून काय काय राहिलंय? हा काय नाही, बटाट्याची भाजी, कोशिंबीर आणि चटणी ऐन वेळीच करूया. हा फक्त बटाटे उकडून ठेवूया की झालं. म्हणजे तुम्ही रंग खेळायला मोकळ्या काय? हो. फक्त माई, चित्राला काय वाटेल असा विचार येत होता मनात. तिचं भांडणही झालंय मनोजशी आणि तापामुळे मलूलही झालीये. काही नाही, तुम्ही सगळे नॉर्मल वागा, होईल सगळं व्यवस्थित. थोड्या वेळी ती येईल तुमच्या, बरं वाटलं तर. नाहीतर मी आहेच की तिच्या बरोबर, काळजी नको करू. हो बाई. बरं जा तू तुझ्या तयारीला. काय रंग खेळायचेत ना तुम्हाला. मी चहा करते तोपर्यंत. जा. हो आलेच. हॅपी होली. मी काय काय कुठे पळणार? पण तू रंग लावू शकत नाहीस मला. अच्छा. नाही लावू शकत. कुठेच रंग तुझ्याकडे, रंग माझ्याकडे. नाही नको प्लीज. सॉरी सॉरी सॉरी. आदित्य आता काय? आता काय? नाही नाही बास बास पल्लव. एक मिनिट. ओके डन डन. ओके. बाबा 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 ओ बाबा 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 ओ बाबा बाबा बाबा. काय झालं? हा बाबा तिकडे बघा ना. काय झालं? ते बघा तिकडे. ते बघा ना. तिकडे बघा, तिकडे बघा. तिकडे बघा ना. बघा ना. ते बघा. अरे कुठे ते सांग ना मला. हॅपी होली. नाना. या 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 नमस्कार. कोण तुम्ही? हे काय झालं तुम्हाला? अच्छा वॉकला बाहेर गेला होता, तिकडे पकडलं तुम्हाला. बरं झालं मी नाही गेलो बाबाजी, बरं झालं मी नाही गेलो, नाही तर माझी पण हीच अवस्था.
हीच अवस्था. बरोबर आहे नाना. सुरेशराव, आज रंगपंचमी, आज तुमची सुटका नाही. रंगवारे रंगजा नाना साहेबांना लावू द्या. जय हो, जय हो. ए नाही नाही, हाताला लागलाय माझ्या, आता नकोय. नाही नाही, नको 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 नको. थोडं थोडं नाना, थोडं. जय हो. हॅपी होली. आदित्य, आज खूप छान वाटतंय मला. आठवतंय तुला मागच्या रंगपंचमीला किती त्रास दिला होता मी तुला? अरे आदित्य, रंग लाव तिला. लाव रे लाव रंग, होऊ दे सगळ्यांच्या मनासारखं. आठवतंय. आणि आता आता तुझ्या रंगात नाहून निघाली मी. चला. काय झालं? घोडा डोचला बहुतेक. दुखतंय? थोडस. बरं बघू. अरे ठीक आहे आदित्य.
चला आले का सगळे करायची का सुरुवात आज ओपनिंग अनाउन्समेंट कोण करणार आहे साक्षी. अरे वा चला होऊ दे सुरुवात होऊ दे मग हा तर आज आम्ही तुमच्या समोर काहीतरी राहतंय. नाना आजोबा सांगा ना. सांग बरं इथे कोण कोण आहेत तुम्ही आहात, माई आजी आहे, बाबा आहेत. अगं बस 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 सगळ्यांची नाव घेत बसतीस तर सकाळ होईल. पण इथे वातावरण कसं आहे घरगुती. हा तर तुझ्यापेक्षा सगळे मोठे आहेत पण तसे तुझे मित्रच आहेत की नाही. तेव्हा कसं संबोधित करायचं. आपल्या आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा कोण आहेत माई आजी. अगबाई हो का. तेव्हा माननीय अध्यक्षा माई आजी आणि माझ्या मित्रांनो असं म्हणायचं कळलं. नानासाहेब ही खरंच तुमची कमाल आहे हो. म्हणजे काय हो मोठमोठे जे वयाने मोठे मोठे लोक इथे अशा छोट्याशा सभेमध्ये किंवा घरात भरपूर बोलतात हो. पण हातात माईक दिला की भंबेरी उडते त्यांची. ही तुम्ही मुलांना नेट प्रॅक्टिस देताय ना जय हो कमाल आहे. चला साक्षी मॅडम सुरू करा. थँक्यू. हा थँक्यू. मला साक्षी मॅडम म्हटल्याबद्दल. हा तर माननीय अध्यक्षा माई आजी आणि माझ्या मित्रांनो, आज रंगपंचमीच्या निमित्ताने आपण आपल्या देशांतर्फे एक रंगीत संगीत कार्यक्रम सादर करणार आहोत. या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत नाना आजोबा, मेघना काकू आणि सतीश काका. या तिघांखेरीज आणखी कोणाला आपली कला सादर करायची असल्यास त्यांनी काय करायचं. अध्यक्षांच्या परवानगीने. हा अध्यक्षांच्या परवानगीने आपली कला सादर करावी. टाळ्या. तर सर्वप्रथम नाना आजोबा आपल्याला रंगपंचमीचं महत्व सांगतील. नाना आजोबा टाळ्या. टाळ्या वेळा कसल्या वाजवत आहे. मी काय कोणी पुढारी आहे का. तर अगदी थोडक्यात रंगपंचमीचं महत्व सांगतो प्रथेप्रमाणे. रंगपंचमी खरं तर पंचमीला म्हणजे चैत्र वद्य पंचमीला साजरी करायची असते. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये ती होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी धुळवडीच्या दिवशी साजरी केली जाते. ही रंगपंचमी वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी साजरी करायची असते. पानगळीचा शुष्क रंगहीन ऋतू संपून सूर्याच्या उबदार किरणांसह वसंत ऋतूचं म्हणजे नवजीवनाचं नवचैतन्याचं आगमन होत असतं. आणि याचं प्रतीक म्हणूनच आपण होळी साजरी करायची असते. जुनं वाईट निगेटिव्ह सगळं होळीमध्ये जाळून टाकायचं आणि दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण करून नव्यानं नवीन आयुष्याची सुरुवात करायची असते. झाडं वाचवण्यासाठी निसर्ग वाचवण्यासाठी जी माणसं धडपड करतायत त्यांना आपण आपला पाठिंबा तर देऊ शकतो ना. एवढं तर निश्चित करू शकतो आपण. येस सर. अहो तोच तर खरा वसंतोत्सव. हा तर आता हे साक्षी आता थोडा वेळ सूत्र माझ्याकडे. तर मित्र हो ज्ञानामृताचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता लवकरच करमणुकीचा कडक कार्यक्रम सुरू होणार आहे. येस. तर पहिला कार्यक्रम आहे एका अफलातून कवितेच्या सादरीकरणाचा. आमचे पूज्य आणि लाडके पिताजी श्री नाना देसाई यांची अनेक रूप तुम्ही सकाळपासून पाहिलेली आहेतच. आता त्यांचं आणखी एक रूप तुम्ही पाहणार आहात. तर लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे कवी नाना देसाई यांची पानांची कविता. आता याला काय म्हणायचं ते तुम्ही ठरवा बरं का. हा आपलं मला काय जे सुचलं ते मी लिहिलंय ऐका. झाडा झाडांचे पाना पानांचे तरी किती प्रकार. झाडा झाडांचे पाना पानांचे तरी किती प्रकार. हिरवी हिरवी पानं गडद हिरवी पानं फिकट हिरवी पानं मलूल हिरवी पानं उभी पानं आडवी पानं काळपट हिरवी पानं पोपटी हिरवी पानं पांढुरकी हिरवी पानं पिवळट हिरवी पानं वेलीची पानं झुडपाची पानं वृक्षाची पानं शिंदीची पानं जवळची पानं लांबची पानं खायची पानं विषारी पानं वाढायची पानं हलताना बघायची पानं नुसती पानं फुलं आणि पानं हलती पानं डोलती पानं बागडती पानं पिकली पानं पडती पानं कोवळी पानं जरळ पानं गाणारी पानं पानं आड पानं हसणारी पानं पानावर पानं रडणारी पानं चमकणारी पानं पानफुटीची पानं सळसळणारी पानं डोलणारी पानं चमकणारी पानं हात हात पानं इवली
लिहिली पानं, नाचणारी पानं, तुमच्याशी बोलणारी पानं, तुम्हाला बोलवणारी पानं, मिटणारी पानं, उघडणारी पानं, मऊ पानं, खरखरीत पानं, काटेरी पानं, हातातली पानं, समोरच्याची पानं, चांगली पानं, माती पानं, जड पानं, हलकी पानं, हुकमाची पानं, टेबलावरची पानं, पंक्तीतली पानं, केळीची पानं, पळसाची पानं, आंब्याची पानं, विड्याची पानं, रिकामी पानं, खरकटी पानं, धुतलेली पानं, मसाला पानं, तंबाखूची पानं, वयांची पानं, पुस्तकांची पानं, पेपरची पानं, डायरीची पानं, रजिस्टरची पानं, बकरीतली पानं, मानाची पानं, इतिहासाची पानं, दुमडलेली पानं, सुरगळलेली पानं, गोळा केलेली पानं, पिसलेली पानं, लावलेली पानं, फेकलेली पानं, उचललेली पानं, गोरी गोरी पानं, सुरुवातीची पानं, शेवटची पानं, मधली पानं, आवडती पानं, नावडती पानं, माखलेली पानं, स्वच्छ पानं, वाळलेली पानं, तुटलेली पानं, गळलेली पानं, उडणारी पानं, पाण्यात राहूनही पाण्याचा स्पर्श न झालेली पानं आणि कवितेच्या नावाखाली तोंडाला पुसायची पानं. पानच पानं. तर आता सादर होणार आहे सतीश काकांची हार्मोनियम. वा वा वा. सुरू तुझ्यासाठी वाजवलंय. हा पुढे काय? तर आता मेघना काकू सादर करणारे नृत्य. वा 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 वा. बाबाजी, एवढं सगळं इथे घडत आहे आणि तरी ह्या शांत झोपलाय तो. कमाल आहे ना यांची. परवाही तेच, आत्ताही तेच. अहो अहो उठा उठा. अहो इथे काय चाललंय घरात? मी तुम्हाला ओरडून ओरडून सांगतोय तरी तुम्हाला अशी शांत झोप कशी लागू शकते हो? काहीही होत नाहीये हो, तुम्ही उगीच आरडाओरडा करू नका. बाबाजी या म्हणतात काहीही होत नाही हो. नका ठेवू विश्वास. विश्वास नका ठेवू. त्यांनी दिलेल्या संकेतांवर विश्वास नका ठेवू. आणि बघा त्याचा परिणाम बघा काय झालाय तो. परवा त्या विचित्रांनी जावई बापूंचा हात धरला, बरोबर आहे? तर आज जावई बापूंनी त्यांचं डोकं थोपटलं. माधवी, हे असं दिवसेंदिवस वाढत जाणार आहे आणि हाताबाहेर जातील ना गोष्टी, तेव्हा तुम्ही मला सांगा. मी उगीच राईचा पर्वत करताय हो. अहो माधवी, तुम्ही पर्वताची राई करू नका. मला सांगा, तुम्ही दोष कुणाला देणार? बिस्तवाला की लोण्याला? की लोणी वितळणारा हे कळत असून सुद्धा त्याच्यावर उपाय न करणाऱ्याला? सांगा ना तुम्ही कोण? भावाजी त्याची कमाल आहे हो. मी एवढं घसा फोडून सांगतोय, माझी झोप उडाली आणि यांना कशी शांत झोप लागते हो. सारखी सारख्या झोपता तो या. झोपा तुम्ही, झोपा. मी जे सांगतोय तसं होईल ना, तेव्हा कायमची तुमची झोप उडेल. बाबाजी सांगतायत ना, लक्ष देत नाही तुमची कायमची झोप उडेल. बघा तुम्ही. बाबाजी
बाबाजी काय करायचं हो याच्यावर उपाय बाबाजी? मगाशी बोलता बोलता सुरेशराव म्हणाले ना, ते पटतंय हा मला. काय म्हणाले सुरेशराव? नाही, त्यांचं म्हणणं असं पडतंय की आपण मनोजच्या भावालाच इथे बोलवून घेऊया. तो 4 शब्द सुनावेल त्याला जरा. नाही, आपल्या सांगण्याचा काहीच उपयोग होत नाहीये आणि आपण एका मर्यादेपलीकडे जाऊन त्याला काही सांगू शकत नाही ना, पटवू शकत नाही. पण त्याचा भाऊ कसा चांगला कान पिळेल त्याचा. नाही, बरोबर आहे सुरेशरावांचं म्हणणं. कारण आपण कितीही प्रेमाने सांगायला गेलं ना तरी मला वाटतं मनोजच्या मनामध्ये देसाई कुटुंबाबद्दल काहीतरी आकस निर्माण झाला आहे, म्हणून तो काही ऐकतच नाही आपण सांगितलेलं. या उलट त्याच्या भावाने त्याला 4 शब्द सांगितले तर फरक पडू शकतो. पण महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण कोणीच त्याच्या भावाला नीट ओळखत नाही ग. त्याचाही स्वभाव मनोज सारखाच असला तर? हो की हो, हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. नाही, आपण मारे चांगुलपणाने त्याला बोलवायला जाऊ आणि तो आपल्याला दोष द्यायचा. खरं म्हणजे झालंय असं ना की चित्रा आणि मनोजच्या वैवाहिक जीवनाबद्दलच्या एकमेकांकडून असलेल्या अपेक्षाच मॅच होत नाहीये. तर त्यांचं त्यांना कळत नाहीये. दोघे आपापला हट्ट चालवतात. पण सांगायची सोय नाही अशा वेळी माणूस काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो ना. ठीक आहे, बघूया, होतील हळूहळू सेटल अशी आशा करूया आपण. होऊ दे बाई, कसंही करून एकदाचे सुखी होऊ देत ते.